प्रकाशाकडे जाणारी आपली भारतीय संस्कृती आणि या भारतीय संस्कृतीप्रमाणे प्रथम या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण दीप प्रज्वलन करणार आहोत। आणि खरं तर दिवा म्हणजे अग्नीचे रूप, स्वतः जळतो व जळता जळता इतरांना प्रकाश देतो। तर आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन या मान्यवरांच्या शुभ हस्ते करणार आहोत। आणि दीप प्रज्वलन झाल्यानंतर मग गणेश प्रतिमेचं पूजन, छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन। तर या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला जातोय आपले माजी सरपंच विश्वनाथ गावड यांच्या शुभ हस्ते। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराजांचे देखील या ठिकाणी मनोभावे पूजन होत आहे। खरंच एक चांगला असा सोहळा आपण या ठिकाणी अनुभवतोय। अतिशय चांगल्या पद्धतीने हा या ठिकाणी सोहळा रंगणार आहे आणि मान्यवरांच्या आगमनाने खरोखरच या सोहळ्याला शोभा प्राप्त झालेली आहे। दीप प्रज्वलन सुद्धा या ठिकाणी होत आहे। दीप प्रज्वलन होत आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते। एक एक दीप आपण या ठिकाणी उजळत आहोत। एक दिवा क्रांतीचा, एक दिवा एकात्मतेचा, एक दिवा आमच्या उसळणी या प्रीमियर लीगच्या प्रगतीचा आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन सोहळा संपन्न होतोय। अतिशय चांगलं असं उत्साहवर्धक असं वातावरण, प्रत्येकाच्या मनामनातील अंधकार दूर होऊन एक प्रकाशमय वाट यावी या हेतूने हे दीप प्रज्वलन आपला कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी या ठिकाणी हा सोहळा संपन्न होतोय। अतिशय सुंदर असा हा सोहळा आणि या सोहळ्याला या मान्यवरामुळे चांद चार लागलेले आहेत। खरोखरच खूप सुंदर असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। सर्वांनी जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। आणि या ठिकाणी श्रीफळ वाढून आपण आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहोत। तर ज्या खेळाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्या खेळाला आपण लगेचच सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी श्रीफळ वाढवून आजच्या कार्यक्रमाचा आपण शुभारंभ करणार आहोत। नक्कीच आपली स्पर्धा ही यशस्वी होईल यात काही तिळमात्र शंका नाही। आणि राकेश पाटील अगदी थोड्याच वेळात या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत। ज्या खेळाची आपण आतुरतेने केली, कित्येक दिवस वाट पाहत होतो ह्या मैदानासाठी, गेली 2 ते 3 महिने आमचे सर्व तरुण वर्ग, सर्व ग्रामस्थ ज्यांच्या मेहनतीने हे मैदान आज सजलेलं आहे, फुललेलं आहे। आणि नक्कीच एक चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी यशस्वी करणार आहोत। आज महाशिवरात्रीचा दिवस, त्यानंतर उद्या खरोखरच शिवजयंती आहे। हो चालेल का? असं नसतं रे, आपल्या मनाची समजूत रे, काय होणार आहे असं नसतं रे काय। तर बघूया आपण या ठिकाणी बघा, छत्रपती शिवाजी महाराजांची 19 फेब्रुवारीला उद्या जयंती आहे। तो कार्यक्रम सुद्धा खूप मोठ्या जल्लोषाने आपण साजरा करणार आहोत। तर या ठिकाणी श्रीफळ वाढवून आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, ज्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेनं व थोर पराक्रमानं या महाराष्ट्राची भूमी खऱ्या अर्थानं पतित पावन झाली।
या थोर राजाला मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. एक चांगल्या पद्धतीचा सोहळा या ठिकाणी रंगतोय. श्रीफळ वाढून आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन देखील झालेलं आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सर्व खेळाडू जे इतरत्र बसलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. बरोबर 10 वाजलेले आहेत आणि आपल्या वेळापत्रकानुसार पहिला सामना आपला 10:15 सुरू होणार आहे. मित्रांनो, आज या क्रिकेटच्या माध्यमातून आज उसरणी समाज बांधव एकत्र आलेले आहेत. एकत्र येणं ही सुरुवात आहे, सोबत राहणं ही प्रगती आहे, मदत करणं हे संस्कार आहेत आणि स्वागत करणं ही आपली भारतीय संस्कृती आहे. आपली भारतीय संस्कृती म्हणजे अतिथी देवो भव. आणि या व्यासपीठावर जे सर्व उपस्थित मान्यवर आहेत त्यांचं आपण या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन त्यांचं हार्दिक स्वागत करणार आहोत. तर अगदी थोड्याच वेळात आपण या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत. तर प्रथम आपण या ठिकाणी स्वागत करूया आपल्या गावातील माजी सरपंच, त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य सौ रेखा गंगाधर तरे यांचं आपण स्वागत या ठिकाणी करणार आहोत. दीपक गावड यांना विनंती आहे की आपण गुलाब पुष्प देऊन आपण रेखा तरे यांचं स्वागत करायचं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे. मित्रांनो, नेहमीच आपल्या स्पर्धेसाठी सहकार्य करणारं व्यक्तिमत्व. तदनंतर विश्वनाथ नारायण गावड या उसरणी गावचे माजी सरपंच ह्यांचं स्वागत किरण तरे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यांचा गजर करा मित्रांनो. या मान्यवरांमुळेच ही आपली स्पर्धा यशस्वी होते. नेहमीच मोलाचं सहकार्य राहिलेलं आहे ह्या मान्यवरांचं. तदनंतर पुढे जाऊन महेश भाई, एक चांगले उद्योगपती महेश भाईंचं स्वागत रमेश वैद्य यांनी करावं असे मी त्यांना विनंती करतोय. तदनंतर राकेश प्रकाश पाटील, युवा सेना जिल्हाधिकारी, यांचं स्वागत प्रशांत तरे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतोय. राकेश प्रकाश पाटील यांचं गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत होत आहे. जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या मित्रांनो राकेश पाटील यांच्यासाठी. पुढे जाऊन शैलेश मधुकर ठाकूर, इंटरनॅशनल बॉक्सिंगचे पंच, अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं स्वागत विकास वैद्य यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळा होऊन जाऊ द्या. तदनंतर आपल्या पोलीस खात्यातील एक चांगलं व्यक्तिमत्व धीरज राऊत यांचं स्वागत दीपक वैद्य यांनी करावं अशी त्यांना विनंती आहे. तिकडे आहे का, बाजूला आहे? ठीक आहे. तदनंतर या UPLसाठी खरोखर जीवाचं रान करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे रमेश वैद्य या ठिकाणी उपस्थित आहेत. रमेश वैद्य यांचं स्वागत मी विश्वनाथ गावड यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते रमेश वैद्य यांचं आपण यथोचित स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. तदनंतर गौरव गावडला विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे. या स्पर्धेसाठी नेहमीच आपलं सिंहाचा वाटा असतो, खूप आपली मेहनत असते. मी या ठिकाणी रेखा तरे यांना विनंती करतो की आपण गौरव गावडे यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. तसंच या स्पर्धेसाठी गेले 2 ते 3 महिने अथक मेहनत करणारे, परंतु कधीही पुढे न येता आपल्या नावाचा गवगवा न करणारे रुपेश पाटील, जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ दे रुपेश पाटीलसाठी. खरोखरच असू द्या, जखमी असले तरी हरकत नाही, परंतु आपल्याला या ठिकाणी यायचं आहे. गेले 1.5 ते 2 महिने सातत्याने या स्पर्धा यशस्वी व्हावी म्हणून जे मेहनत करतायत ते रुपेश पाटील ह्यांना हे मंचावर येत आहेत. जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. मी महेश भाईंना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते रुपेश पाटील यांना सन्मानित करायचं आहे. खूप मेहनत आहे या UPLसाठी.
आम्ही सातत्याने बघतोय तदनंतर किरण तरे यांचं स्वागत दीपक गावडे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. नेहमीच आपल्या UPLसाठी सातत्याने त्यांचा पुढाकार असतो. एक चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी राहिलेलं आहे. तदनंतर विकास वासुदेव वैद्य यांचं स्वागत राकेश पाटील यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. जितू तरे व दिलीप पाटील हे संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्रांनो, जोरदार टाळ्या वाजून जाऊ द्या या दोघांसाठी. खरोखरच आपल्या उसळणी प्रीमियर लीग असली की आवर्जून ते संघ मालक म्हणून या ठिकाणी आपली भूमिका बजावतात आणि नेहमी आर्थिक सहाय्य सुद्धा देतात. जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या जितू तरे व दिलीप पाटील यांच्यासाठी. खरोखरच खूप लांबवरचा प्रवास करून या ठिकाणी येत आहेत. तुमच्या टाळ्या कमी पडता कामा नये. जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या जितू तरे आणि दिलीप पाटील यांच्यासाठी. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपण आदराने व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. तर या ठिकाणी तदनंतर शिवशक्ती संघाचे कर्णधार दीपक गावड यांचं स्वागत रमेश वैद्य यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतोय. दीपक गावड शिवशक्ती क्रिकेट संघाचे कर्णधार. जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. तदनंतर जयेश किणी यांचं स्वागत प्रशांत तरे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतोय. जयेश किणी नेहमीच या UPLसाठी एक मोलाची सहकार्य करणारे व्यक्तिमत्व जयेश किणी यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. तदनंतर खरोखरच एक चांगलं असे समालोचक आपल्या या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. ते म्हणजे मंथन घरत. खरोखरच मी सकाळी आलो, त्यांचा जे आवाज ऐकला खूप आनंद वाटला की आपल्या स्पर्धेसाठी एक चांगला समालोचक मिळालेला आहे या 6व्या पर्वात. त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. मी विश्वनाथ गावड यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मंथन घरत यांना आपण सन्मानित करायचं आहे. मंथन गावड खरोखर पालघर जिल्ह्याची शान, एक चांगला गोड असा आवाज, त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. तदनंतर या स्पर्धेला लाभलेले पंच तारानाथ किणी यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. किरण तरे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण तारानाथ किणी यांना सन्मानित करायचं आहे. गेले 5 वर्ष, आता यंदाचं 6वं वर्ष आहे, अगदी सलगपणे ते या ठिकाणी येतात आणि आपली पंचांची भूमिका निभावतात. एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या तारानाथ किणी यांच्यासाठी. तदनंतर MCA पंच, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पंच पवन मोरे, ज्याने आत्ताच MCAची परीक्षा देऊन ते उत्तीर्ण झालेले आहेत. आमच्या गावासाठी एक आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे, ते म्हणजे पवन मोरे. कुठलीही स्पर्धा असू दे परंतु आवर्जून उपस्थित राहतात आणि कुठलीही अपेक्षा न करता. एक जोरदार पवन मोरेंसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. रेखा तरे यांना विनंती आहे की आपण पवन मोरे यांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित करायचं आहे. तसंच यूट्यूबची व्यवस्था बघणारे आपले नितेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी महेश भाईंना विनंती करतोय की आपण नितेश पाटील यांचं गुलाबपुष्प देऊन यथोचित मान सन्मान करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या नितेश पाटील यांच्यासाठी. तर आपण या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत झालेलं आहे. आता आपण संगमकाकडे जाऊया. तसंच प्रकाश खरपट्टी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. उसरणी गावातील जावई
प्रकाश खरपट्टी आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांचं गजर करायचं मित्रांनो. प्रत्येकाने आपला काहीतरी सहकार्य या स्पर्धेसाठी दिलेलं आहे आणि प्रकाश खरपट्टी आमचे भाऊजी या ठिकाणी येत आहेत. जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी राकेश पाटील यांनी करावं असे मी त्यांना विनंती करतोय. राकेश पाटील यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आहे ना चेअर आहे ना घे राकेश नाही तू बस ना. तदनंतर आपण या संघ मालकांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. मी प्रशांत तरे यांना विनंती करतो की आपण या संघ मालकांना सन्मानित करायचं आहे. बघा, संघ मालक हे पद घेऊन आपल्याला मोलाचं सहकार्य करणारे आपले संघ मालक एकदा सर्वांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजूया. सिंहगर्जना संघाचे संघ मालक हरकेश तरे यांचं स्वागत करतील प्रणित पुजारी. मी ज्यांचं नाव घेईल त्यांनी कृपया लवकर यायचं आहे. आपण हरकेश तरे सिंहगर्जना संघाचे संघ मालक यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करूया. हरकेश तरे. जय बाणेश्वर संघाचे संघ मालक दिलीप पाटील यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतो प्रेमचंद तरे यांनी कृपया लगेचच यायचं आहे मंचावर. आणि दिलीप पाटील जय बाणेश्वर संघाचे संघ मालक यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करतो, जे वापीवरून आपल्यासाठी खास या स्पर्धेसाठी येत आहेत, चांगली मदत देखील करतायत. वेताळवीर संघाचे संघ मालक दीपक वैद्य, मी वैभव पाटील यांना विनंती करेल की त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे आणि वेताळवीर संघाचे संघ मालक दीपक वैद्य यांचं स्वागत करायचं आहे. जिद्दी संघाचे संघ मालक जितू तरे म्हणजे उर्फ डी हे देखील वापीवरून या स्पर्धेसाठी खास येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मी विनंती करेल की अविनाश किणी यांनी कृपया यायचं आहे, आपण स्वागत करायचं आहे त्यांचं. आणि मी स्वागत होत आहे जिद्दी संघाच्या संघ मालक डी यांचं. जोरदार टाळ्या. त्याचप्रमाणे मी अविनाश यांना थांबायला विनंती करेन कृपया. हे आपल्या ग्रामपंचायतचे सदस्य देखील आहेत, त्यांचं स्वागत मी नंदन चौधरी सरांना सांगेल की त्यांचं देखील आपण स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्या. शिवतेज संघाचे संघ मालक भोळ्या दादा म्हणजेच आपले लक्ष्मीकांत ठाकूर यांचे स्वागत करतील मी विकास वैद्य यांना विनंती करेल की त्यांनी कृपया त्यांचं स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. भवानीपुत्र संघाचे संघ मालक धवल ठाकूर यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतोय तो गौरव चुरी यांनी कृपया यायचं आहे. आणि भवानीपुत्राचे संघ मालक धवल ठाकूर जे सध्या इथे उपस्थित नाहीत, त्यांची धुरा वाहतील ते आपले राकेश पाटील यांचं स्वागत स्वीकारतील. त्याचप्रमाणे जगदंब संघाचे संघ मालक तरुण मयर यांच्या स्वागतासाठी मी आतिश गावड यांना विनंती करेल की कृपया यांचं स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे इथून कोणाचं सर्व जे उपस्थित आहे त्यांचं देखील मी शब्द सुमनाने स्वागत करतो आणि कोणाचं स्वागत राहून गेलं असेल तर कृपया दिलगिरी व्यक्त करतो. मला वाटतं छावा संघाचे देवेंद्र केणी इथे उपस्थित नाही, त्यांच्या गोविंदा आपला सर्वांचा लाडका प्लेयर यांना मी पुढे बोलवेल आणि पियुष यांना विनंती करेल की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. गोविंदासाठी एकदा जोरदार टाळ्या. लकी प्लेयर आपल्या UPL साठी. आणि मी ते स्वागताचा कार्यक्रम इथे आपण संपवतोय आणि पुढची धुरा मी माझे लाडके मित्र नंदन चौधरी यांनाकडे सोपवतोय. आपल्या उत्कृष्ट सूत्रसंचालनाने सर्वांना मोहित करणारे आणि आपल्या चाणाक्ष बुद्धीने शब्दांची कशी उचल करतायत ते आपले नंदकुमार चौधरी यांचं स्वागत करणार आहेत विश्वनाथ गावड. नंदकुमार चौधरी. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. दरवर्षी त्याचं सूत्रसंचालन एकदम जबरदस्त असतं. तदनंतर आपली प्रस्तावना आपल्या मधुर वाणीने
गाणारे आणि नेहमी कविता करणारे माझे भाऊ प्रशांत तरे यांचं स्वागत करणार आहेत रेखा तरे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. पडद्यामागे हे राहण्याची भूमिका करतात. मी त्याला बोललो की तुमचं स्वागत करतोय पण नाहीच बोलतायत. मी आज जबरदस्तीने त्याचं स्वागत केलं. पुढचं सूत्रसंचालन मला वाटतं नंदकुमार तुझे करतील. धन्यवाद किरण तरे. तर आपण जाऊया पुढील कार्यक्रमाकडे. तर आजच्या ह्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रशांत तरे यांनी करावं असे मी त्यांना विनंती करतोय. नमस्कार मित्रांनो, आज UPL पर्व 6वे या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मंचावरील मान्यवर, माझे सर्व लाडके खेळाडू आणि बालमित्र, आज आपण UPLचं पर्व 6वं साजरं करण्यासाठी या उसरणीच्या चौकी मैदानावर जमलो आहोत. उसरणी प्रीमियर लीग म्हणजेच आपली नेहमीप्रमाणे आपण म्हणतो ती युनिटी प्रीमियर लीग. आपली एकता ही महत्त्वाची आहे. आपल्या गावात भिन्न भिन्न जाती आहेत आणि तरी वेगवेगळ्या जातीचे लोक एकत्र येऊन आपली ही स्पर्धा यशस्वी करतायत. हे आपलं खूप मोलाचं कार्य, आपला एक आदर्श आपल्या पंचक्रोशीत घुमतोय. जरी असो तो भिन्न जाती व असो तो दूरची नाती, जरी असो तो भिन्न जाती व असो तो दूरची नाती, नाही आम्हास कुणाची भीती, कारण एकी आहे आमची शक्ती, कारण एकी आहे आमची शक्ती. UPL हा आपल्या गावाचा सण. या सणासाठी सर्वजण एकत्र येतात. पण मित्रांनो, हे गेल्या 5 वर्षाचा एक अंदाज बांधून मी सांगू इच्छितो का माझ्या एक गोष्ट लक्षात आली की UPLमुळे बरेच खेळाडू अथवा ग्रामस्थ जे बाहेर राहत होते आणि किंबहुना त्यांचे क्वचितच आपल्या गावी पाय लागत होते, ते सगळे ग्रामस्थ खेळाडू या निमित्ताने आपल्या गावात येत आहेत. त्यांची घरं उघडली जात आहेत. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आपल्या UPLचा प्लस पॉईंट आहे की सर्व बाहेरचे खेळाडू खेळण्यासाठी येतो एक का होईना पण आपल्या गावामध्ये येत आहेत आणि ही खरोखरच आपला फायदा आहे. आपल्या UPLचा फायदा आहे, आपला प्लस पॉईंट आहे. मित्रांनो, स्पर्धा एवढी रंगतदार असते की गेल्या 5 वर्षात फक्त एक दिवस ही स्पर्धा पार पाडली गेली. पण या स्पर्धेचं रंगतदारपण आपल्याला टिकवायचं आहे. हा आपला सण साजरा करण्यासाठी ज्याप्रमाणे दिवाळी एक दिवसात संपत नाही त्याप्रमाणे आपला सण हा एका दिवसात संपण्यासारखा नाही. म्हणून हा सण आपण 2 दिवस इथे साजरा करणार आहोत यावर्षी देखील. आणि या साजरा करण्यासाठी आपले संघ सिंहगर्जना, भवानीपुत्र, जिद्दी, छावा, जय बाणेश्वर, जगदंब, शिवतेज, वेताळवीर ही संघ आपली छाप पाडणार आहेत. मित्रांनो, सण साजरा करण्यास अनेक जणांची मेहनत कामी येते. पण मी तर म्हणेल, आताच आमचे बंधू बोलले किरण तरे की यांचं स्वागत हे पडद्यामागे राहतात. पण खरोखर मी तर सहज सांगेल, मी स्वागत हे स्वीकारलं. पण महत्त्वाचं काम जे करतायत ना, तर हे माझे मित्र जे गावी राहत आहेत ते खरोखरच आपण बघतो त्यांचे फोटो येतात. रात्री 12-1 वाजेपर्यंत देखील मैदानावर काम करतायत आणि त्यांच्या या श्रमामुळेच, त्यांच्या कष्टामुळेच आपली स्पर्धा यशस्वी होतोय. आम्ही फक्त बोलण्यास निमित्त आहोत इकडे, पण एक करणारं हे खरं म्हणजे एखादं कार्य असते, लग्न एखादं असतं आपल्या घरी, त्या लग्न हे एका दिवसाचं असते. पण त्या तयारीसाठी गेले आपल्याला 1-2 महिने झटावं लागतंय आणि ती झटण्याचं काम आपले ग्रामस्थ, आपले खेळाडू गावचे घेत आहेत. त्यांना पुढाकार करणारी कमिटी आहे आपली, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यांच्या अथक परिश्रमानेच आपली ही स्पर्धा यशस्वी होते आणि यापुढे होणारच. UPL हा सगळा गाव एकत्र करणार आहे. सगळा गाव एकत्र होतं, ही आपली UPLची पॉवर आहे. हौशी खेळाडू इथे खेळायला येतात, ही आपली एक पॉवर आहे. महिला वर्ग आपल्या पाठीशी राहतोय. आपण विचार करतो ही मुलं सगळे बाहेर असतात आणि आई वडील त्यांचे विचार करतात मुलगा काय करतो, पण त्यांना पण एक पूर्ण विश्वास आहे आपली मुलं ग्राउंडवर आहेत, ते सुखरूप आहेत, ते गावासाठी झटतायत. म्हणून महिला वर्गाचा पाठबळ त्यांना मिळतो. त्या महिला वर्गासाठी जोरदार टाळ्या. ही पॉवर आपल्या UPLची आहे. आणि भरगतचे देणगीदार आपल्याला मिळत आहेत की त्याच्यामुळे आपण ही स्पर्धा रंगतदार करतोय, हौशीने पार पडतोय आणि त्या देणगीदार भरगतचे मिळतात. ही आपल्या UPLची पॉवर आहे आणि या पॉवर आपल्याला कधीच कमी होऊन देता येणार नाही. पण मित्रांनो, एक सांगेल, हे सर्व देणगीदार आपल्याला देणगी देत आहेत, त्यांचा विश्वास आपल्यावर आहे, तो आपल्याला विश्वास सार्थ करायचा आहे. मग त्यांचा विश्वास सार्थ करण्यासाठी आपण एकजुटीने मिळून मिसळून राहून आपली स्पर्धा यशस्वी करणं ही आपलं काम आहे आणि ते आपण करून दाखवलंच पाहिजे. तरच आपल्या देणगीदारांचा विश्वास आपल्यावर बसणार आणि त्यांना सांगाल की आपला हे आपण देणगी दिली आहे ती सार्थ कामासाठी दिलेली आहे. मी पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना, सर्व संघांना शुभेच्छा देतो आणि माझी सांगता एका छोट्याशा कवितेने करतोय. दिस हा उगवला सोन्याचा, सण हाय साऱ्या गावाचा. दिस हा उगवला सोन्याचा, सण हाय साऱ्या गावाचा.
नाही तोटा इथे आनंदाचा, खेळ खेळूया चेंडू फळीचा, खेळ खेळूया क्रिकेटचा. कुणी छावा कुणी जिद्दी, कुणी करतो सिंह गर्जना. कुणी छावा कुणी जिद्दी, कुणी करतो सिंह गर्जना. जगदंबेच्या स्मरणाने शिवतच आलंय संघाना, जगदंबेच्या संघानं शिवतेच आलंय संघाना. महासंग्राम हा आहे UPLचा, महासंग्राम हा आहे UPLचा. आशीर्वाद भवानी मातेचा, नाही तोठा इथे आनंदाचा. खेळ खेळूया चेंडू फळीचा, खेळ खेळूया क्रिकेटचा. बाणेश्वराची काय सांगू महती, आजच आहे महाशिवरात्री. बाणेश्वराची काय सांगू महती, आजच आहे महाशिवरात्री. वेताळवीरांची वेगळीच ख्याती, दाखवती लिंगा चौकीवरती. वेताळवीरांची वेगळीच ख्याती, दाखवती लिंगा चौकीवरती. रणधुमाळ हा सर्व संघांचा, रणधुमाळ हा सर्व संघाचा. गाजावाजा आज उसरणीचा, नाही तोठा इथे आनंदाचा. खेळ खेळूया चेंडू फळीचा, खेळ खेळूया क्रिकेटचा. मला एक दे प्रास्ताविक करण्यास संधी दिली त्याबद्दल सर्व कमिटीचे मी आभार मानतो आणि माझे इथे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सुंदर असं प्रास्ताविक आपण सादर केलात. आणि दरवर्षाप्रमाणे आपली एक कविता असते, आपलं कवीचं मन आहे आणि आपल्या कवी मनातून आपल्या भावना आपण या ठिकाणी व्यक्त करीत असतात. खूप सुंदर अशी कविता. सर्वांना जर आवडली असेल तर जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या प्रशांत तरे यांच्यासाठी. तर मला माहिती आहे की आपल्या सर्वांना उत्सुकता आहे ती खेळायची आणि अगदी थोड्याच वेळात आपण आता खेळायला प्रारंभ करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. परंतु ज्या मान्यवरांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेले आहेत तर त्यांचे प्रोत्साहनपर शब्द, त्यांच्या प्रतिक्रिया ऐकणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. तर आपण जाणून घेऊया या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले मान्यवर, तर त्यांचं मनोगत आपण आता ऐकणार आहोत. तर मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. किरण तरे यांना मी विनंती करतोय की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. आपली UPL स्पर्धा जशी जवळ येते ते आपण बघतो की व्हॉट्सअपवर सगळ्यांचे मेसेज येत असतात, कोण कुठे काम करतोय ते दिसतंय, प्रॅक्टिकली दिसतंय. तर त्या सर्व खेळाडूंचं, काम करणाऱ्या व्यक्तींचं मी खूप खूप धन्यवाद करतो. UPLमुळे मगाशी म्हटल्याप्रमाणे माझ्या भावाने की खूप खेळाडू इकडे येतात जे बाहेर असलेले असं, पण खेळाडूच्या निमित्ताने त्यांचा परिवार देखील येतो, हे पण महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्यांची घरं बंद असतात ती घरं ओपन म्हणतात, ओपन झालेली आहेत. तदनंतर मी सगळ्यांना विनंती करतो की आपण UPL स्पर्धा ही आपली जी आहे ती आपल्या गावाची आहे, आपल्या जातीची आहे, आपल्या स्वतःची आहे असं समजून एकजुटीने तुम्ही खेळा आणि जो जिता वही सिकंदर असं करून दाखवा. एवढंच बोलेन मी. धन्यवाद किरण टरे. मी विनंती करेल आपल्या पंचायत समितीच्या सदस्य सन्माननीय सौ रेखा तरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर, ग्रामस्थ बंधू आणि क्रिकेटप्रेमी, पहिल्यांदा मी तुम्हाला शिवयात्रेच्या सगळ्यांना शुभेच्छा देते आहे आणि सगळ्या टीमना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. खरंच मला स्वतःला एक मी सिनियर कार्यकर्ती म्हणून का बाबा सिनियर पंचायत समिती सदस्य म्हणून मला खूप अभिमान आहे की आपल्या गावात हे 6 वर्ष UPLचं आहे. आपण UPL करता जी काही मेहनत करत, आपली जे काही नियोजन आहे, आज आपलं नियोजन दिसतेच आहे अतिशय खूप सुंदर. आणि आपल्याला कल्पना आहे की क्रिकेट म्हणजे क्रिकेट किंवा कोणताही खेळ हे माध्यम असं आहे की आपण एकत्र येतो आणि आपण सर्व गावातील क्रिकेटप्रेमी, क्रिकेट खेळाडू ह्या UPLच्या निमित्ताने एकत्र येत आहेत आणि खूप ही भाग्याची गोष्ट आहे. आणि एकत्र येण्याने जो काही आनंद येतो तो दुसऱ्या कुठल्याच गोष्टी येत नाही. आणि खरंच म्हणते मी, मला खूप खूप तुमच्याबद्दल अभिमान वाटतो. असंच तुमचं पर्व वर्षानुवर्षे चालू दे. आणि आमच्या पदाच्या निमित्ताने तुम्ही कदाचित आम्हाला बोलवती नाही बोलली तरी पण काहीच हरकत नाही. तरी पण आपण आत्ता जे काही तरुण मंडळ पुढे येत आहेत त्यांना पण सहभागी करत जा आणि हे पर्व चालू ठेवा. एक दुसरी गोष्ट मला सांगायची आहे
गेल्या वर्षी मी आपल्या ग्राउंडकरता 50,000 रुपये कॅश दिलेली, तर ग्राउंडात थोडंसं सुशोभित झालं आहे. परंतु मी तुम्हाला आश्वासन किंवा शब्द देत नाही आहे, परंतु माझ्या पुढच्या पंचायत समितीच्या आराखड्यामध्ये मी 3 लाख रुपये आपल्या ग्राउंडच्या सुशोभीकरणाकरता नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहे. आश्वासन नाही, जर मंजूर झाले तर नक्की देणार. तिनाकरता 4 लाख पण देईन, पण नक्की द्यायचा प्रयत्न करणार. दुसरी गोष्ट मला आपल्या आज UPLच्या निमित्ताने सांगावंसं वाटतं की आपल्या गावात 2006 मध्ये आमच्या वैती समाजाच्या टुर्नामेंट झालेल्या लक्षात असेल तुमच्या. आता गेल्या वर्षापासून आमचे वैती समाज संस्था, त्या संस्थेवर मी पण आहे संचालिका म्हणून, तर त्या आपल्या मागे खूप लागल्यात की ताई तुमच्या गावात टुर्नामेंट्स भरा म्हणून. कारण इतर गावांना आपलं ग्राउंड हे आपलं ग्राउंड आणि समुद्रकिनारचे ग्राउंड एवढे आवडतात ना, त्यामुळे त्यांची खूप इच्छा की तुम्ही काही पण करा पण टुर्नामेंट्स भरा. परंतु त्याने काय केलं, एकच महिन्याचा अवधी दिलेला. ते जानेवारी एंडला टुर्नामेंट्स भरायला सांगत होते, पण आपली पोरे काय एवढ्या घाईघाईत भरू शकत नाही, कारण त्याला भरपूर मेहनत पडणार आहे म्हणून. तर मला एवढंच सांगायचं आहे, कदाचित ह्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी कदाचित वैती समाजाच्या टुर्नामेंट्स होतील, तर त्या टुर्नामेंट्सला आता कसं UPLच्या निमित्ताने सगळा समाज एकत्र आला आहे, तशा सगळ्या समाजाच्या मुलांनी आमच्या वैती समाजाच्या टुर्नामेंट्सला मदत करायचं आहे, सहकार्य करायचं आहे. आणि ही अपेक्षा आम्ही 100% आपल्याकडून ठेवणार. आज बघा ना, आपले सगळे समाज एकत्र आहेत, हीच तर खरी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तशीच मदत आपल्या वैती समाजाच्या टुर्नामेंट झाल्या तर त्यांना आपल्याला सहकार्य करायचं आहे. आणि कुठलंही मोठं काम हे सहकार्याशिवाय होत नाही. आज आपलं तुम्ही UPL भरलं आहे तर त्याला पण देणगीदारांचे सहकार्य मिळालं आहे. आणि सहकार्याची सोबत असल्याशिवाय आपण कुठलंच काम यशस्वी होऊ देत नाही. एवढे मी बोलत आहे. आणि आज मला आपण पंचायत समिती सदस्य म्हणून शिवशक्ती क्रिकेट संघाने UPLच्या निमित्ताने निमंत्रित केल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आपण आपलं मनोगत या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सादर केलेलं आहे. तर जाऊया पुढील कार्यक्रमाकडे. कुठलाही स्पर्धा म्हटली तर त्या स्पर्धेची एक शपथ असते, क्रीडा शपथ असते. तर मी रुपेश पाटील यांना विनंती करतोय की आपण सर्व खेळाडूंना क्रीडा शपथ द्यायची आहे. खरोखर ज्यांना दरवर्षी म्हणजे 6वं वर्ष आहे सातत्याने या स्पर्धेमध्ये सहभागी होतो, परंतु थोडासा एक ॲक्सिडेंट झाला आणि आमच्या या बांधवाला मात्र या स्पर्धेपासून वंचित राहावं लागलं. तरी पण तो स्वतः की मी जखमी आहे म्हणून मी घरी राहणार नाही, तर माझ्या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ह्या मैदानावर हजर राहीन आणि तो हजर राहिला आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या रुपेश पाटीलसाठी. आणि आपल्याला दरवर्षीप्रमाणे ते या ठिकाणी क्रीडा शपथ देणार आहेत. सर्वांनी क्रीडा शपथ घेण्यासाठी सज्ज राहायचं आहे. तर मी रुपेश पाटील यांना विनंती करतो की आपण सर्व खेळाडूंना क्रीडा शपथ द्यायची आहे. सर्वांनी रांगेत उभे राहायचं आहे प्लीज. सर्वांनी रांगेत उभे राहा. धन्यवाद नंदन सर. सर्व खेळाडू त्याचप्रमाणे ग्रामस्थ जे माझ्या समोर आहेत, मागे आहेत, सर्वांनी एका लाईनमध्ये यायचं आहे. लहान मुलांनी सगळ्यांनी उठायचं आहे, इकडे यायचं प्लीज. हातातलं काम 2 मिनटं सोडलं तरी चालेल बाकीच्या आपल्या खेळाडू बांधवांनी. एक साथ विश्राम. मी सावधान म्हटल्यानंतर 1 हाताचं अंतर घ्यायचं आहे प्रत्येकाने. एक साथ सावधान. समोर हात घ्यायचे सगळ्यांनी. मी अशी शपथ घेतो की आजपासून सुरू होणाऱ्या उसळणी प्रीमियर लीग या क्रिकेटच्या महासंग्रामात सचोटीने भाग घेईन. माझ्यातील क्षमतांचा पूर्णपणे वापर करून खेळाडू वृत्तीने वागेन. या स्पर्धेच्या माध्यमातून संघभावना, बंधुभाव व माझ्या खेळाडू बांधवांबद्दल प्रीती निर्माण करेन. पंचांच्या व कमिटीच्या प्रत्येक निर्णयाचे मी आनंदाने पालन करेन. माझ्या उसळणी खेळाडू बांधवांच्या उन्नतीसाठी मी सदैव
कटिबद्ध असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक साथ विश्राम. धन्यवाद. आपण शपथविधी घेऊन बांधील झालो आहोत आपली क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. श्री सुरेश पाटील हे आपल्या मंचाजवळ आहेत. कृपया त्यांना विनंती आहे, त्यांनी मंचावर यायचं आहे. कृपया मंचावर यायचं आहे. कृपया आपण मंचावर यायचं आहे. मी नंदन चौधरी यांना विनंती करेल की त्यांचं पुष्प देऊन आपण स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे जयेश ठाकूर यांनी देखील पुढे यायचं मंचावर. अथक मेहनत आपण या पर्वासाठी करत आहात. आपलं देखील एक पुष्प देऊन साभार स्वागत करणार आहेत. मी पियुष यांना विनंती करेल की त्यांनी पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं. त्याचप्रमाणे आपल्या मिरवणुकीसाठी बँजो दिला ते आपले भूपेंद्र भोग्या उर्फ असतील, त्यांचं देखील पुष्प देऊन इथे स्वागत केलं जाईल. मी विनंती करेल ती विकास वैद्य यांना की भूपेंद्र यांचं देखील आपण साभार पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. आपण लगेचच आता वेळ न घालवता आपण पुढच्यासाठी लावणार. आपल्याला आता लगेचच मशाल प्रज्वलित करून ती मशाल आपल्याला ग्राउंड भोवती संचलनाच्या रूपामध्ये जे सर्व खेळाडू आपण दरवर्षी करतो त्याप्रमाणे एकामागोमाग एक संघ जातील आणि मशाल याचा पुढाकार मी आपल्या गावचे वरिष्ठ खेळाडू जे अजूनही आपल्या शिवशक्ती संघाची धुरा सांभाळत आहेत दीपक गावड यांना विनंती करेल की त्यांनी मशाली आपल्या अग्रस्थानी राहून आपल्या सर्व संघांचं नेतृत्व करायचं आहे आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांचा संघ जाईल. त्याचप्रमाणे जे लागोपाठ रांगेत उभे आहेत सर्व संघ त्यांना विनंती करेल की त्यांनी एकामागोमाग एक राहायचं आहे आणि संपूर्ण आपल्या जे क्रिकेटचं मैदान आहे पूर्ण जी बाउंड्री लाईन आहे त्याला आपल्याला संचलनाच्या रूपात एक छोटीशी धाव मारून रनिंग घेऊन आपण संचलन करणार आहोत. जोरदार टाळ्या. संचलन आपण सुरुवात करणार आहोत. दीपक गावड आपले पुढाकार घेत आहेत. थोडंसं आपल्याला धावायचं आहे एकामागोमाग एक संघाला. अतिशय मनोरम्य असं दृश्य आपल्या उसळीच्या चौथी ग्राउंडवर अगदी कॅमेऱ्यात टिपून घेण्यासारखे दृश्य. संचलन नेतृत्व करत दीपक गावड. आपलं समुद्र किनारा क्रीडा मैदान एकामागोमाग एक सर्व संघ असले जाते. सिंहगर्जना, भवानीपुत्र, जिद्दी, छावा, जय बाणेश्वर, जगदंब. संचलन अतिशय जोरदार. आणखी संघाचे सर्व खेळाडू आपले मैदानाभोवती जात आहेत. आता जो पहिला उद्घाटनाचा सामना होणार आहे त्यातील खेळाडूंना नम्र विनंती करेल आपलं संचलन पूर्ण झालं आहे लगेचच आपण पिचवर जायचं आहे. मैदानाच्या मध्यभागी ज्या दोन संघांचा पहिला उद्घाटनाचा सामना त्यांनी आणि मान्यवरांना विनंती करेल की आपण उद्घाटनासाठी आपण देखील पिचवर जायचं आहे. आपल्या जिथे यष्ट्या लावलेल्या आहेत तिथे आपल्याला उद्घाटन करायचं आहे. मी आपल्या पंचायत समितीचे सदस्य माजी सरपंच आपले विश्वनाथ गावड यांना विनंती करेल त्याने आपण गावींच्या मध्यभागी जायचं आहे. जोरदार टाळ्या संचलनासाठी. खूप सुंदर दृश्य आपल्याला दिसतं. इकडे 8 संघाचे खेळाडू जात आहेत. पहिला सामना ज्यांचा आहे त्यांनी कृपया लगेचच संचलनातून तिकडे थेट जायचं आहे. जिद्दी आणि भवानीपुत्र, जिद्दी आणि भवानीपुत्र यांनी लगेच संचलन पूर्ण झालं मैदानावर जायचं आहे आणि सर्व बाकीचे खेळाडू आहेत त्यांनी 38 सर्कलमध्ये जायचं आहे. बाकीचे इतर 6 संघाचे खेळाडू आहेत त्यांनी 38 सर्कलवर जायचं आहे. इतर संघाचे 6 खेळाडू 38 सर्कलवर राहायचं आहे. मान्यवरांनी कृपया उद्घाटन करण्यासाठी आपल्याला पिचवर जायचं आहे. जिद्दी आणि भवानीपुत्र या संघाचे लगेचच त्वरित जायचं आहे. कृपया नाणेफेक करण्यासाठी यशांचं पूजन करण्यासाठी आणि बाकीचे खेळाडू 38 सर्कलवर राहायचं आहे. जय जय श्री राम बोलेगा. UPS
पर्व 6वा उद्घाटनाचा सामना जिद्दी वर्सेस भवानी पुत्र. जिद्दी संघाचे संघमालक जितू तरे आणि भवानी पुत्र धवल तातूर. मी सर्व खेळाडूंना विनंती केली 38 सर्कलवर राहायचं आणि ज्याच दोन संघाचा सामना होणार आहे जिद्दी आणि भवानी पुत्र यांनी कृपया मैदानाच्या पिचवर सरळ रेषेत उभं राहायचं आहे. दोन्ही बाजूने दोन्ही संघ उभे राहतील. जिद्दी आणि भवानी पुत्र आपले मान्यवर उपस्थित झालेले आहेत. कृपया तिकडे श्रीफळ आणि पुष्प घेऊन जायचं आहे. मैदानावर श्रीफळ आणि पुष्प घेऊन जायचं आहे. 38 सर्कलवर थांबायचं आहे. बाकीच्या खेळाडूंनी प्रेक्षकांनी 38 सर्कलवर राऊंड करायचं आहे प्लीज. जे इतर खेळाडू आहे 6 संघाचे त्यांनी 38 सर्कलवर राऊंड करायचं आहे. UPLचं पर्व 6वं आणि यासाठी आपल्याला समालोचक म्हणून श्रीयुत मंथन घरत लाभलेले आहेत. त्यांची मधुर वाणी आपल्याला ऐकायला मिळेल यात कुठली शंका नाही. थोड्याच वेळात त्यांना आपण त्यांचा कार्यभार सुरू करण्यास देणार आहोत. आता लगेचच उद्घाटन आपल्या मान्यवरांच्या हस्ते होत आहे. जिद्दी आणि भवानी पुत्र यांच्या दरम्यान हा उद्घाटनाचा सामना दरम्यान 8 संघाचे सर्व खेळाडू इथे उपस्थित आहेत. 38 सर्कलवर 6 संघांचे खेळाडू उपस्थित आहेत आणि जिद्दी आणि भवानी पुत्र यांच्या दरम्यान हा रंगतदार असा उद्घाटनीय सामना होणार आहे. त्याचं उद्घाटन आपल्या पालघरच्या पंचायत समितीच्या सदस्या मान्य सौ रेखा तरे, आपल्या गावचे माजी सरपंच विश्वनाथ गावड हे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण लगेचच उद्घाटन सुरू करणार आहोत. भवानी पुत्र आणि जिद्दी यांच्या दरम्यान हा सामना UPL पर्व 6वे दरम्यान थोडंसं अंतर वाढवायचं आपल्या खेळाडूमध्ये, सुटसुटीतपणे ठेवायचं आहे. 38 वर आपले बाकी खेळाडू आहेत. मित्रांनो, ऊन जरी असलं तरी आपल्याला आपल्या समुद्राची आपल्या सागराची साथ आहे. थोडासा थंड भरती आलेली आहे. त्यामुळे अतिशय निसर्गरम्य असं वातावरण, क्रिकेटसाठी पोषक असं वातावरण या उसळणीच्या चौकी स्टेडियमवर आज आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि याचा फायदा आपले खेळाडू नक्कीच घेणार आहेत, यात कुठली शंका नाही. दरम्यान इथे उद्घाटन होत आहे आपल्या पंचायत समिती सदस्यांच्या हस्ते. मोरया गणपती बाप्पा शिवाजी महाराजांचं स्मरण होत आहे पुन्हा एकदा. आणि ही स्पर्धा परमेश्वरा आमची यशस्वी कर आणि आमचे जे संघ अतिशय मेहनतीने खेळत आहेत. जो चांगला खेळ तो सरस, जो जिता वही सिकंदर हे ध्येय त्यांच्या मनात आहे आणि अतिशय आपण शपथ घेतलेलीच आहे खेळाडूपणाने आपण खेळणार. श्रीफळ वाढवत आहेत ते आपले विश्वनाथ गावड यांच्या हस्ते श्रीफळ वाढून झालेलं आहे. दरम्यान आपल्या औपचारिकरित्या उद्घाटन झालेलं आहे असं मी आपल्या कमिटीच्या वतीने UPLच्या वतीने जाहीर करतो. आणि लगेचच आता नाणेफेक करून घेऊया प्लीज. नाणेफेक करून घ्यायचं. पंच तयार असतील तर प्लीज यायचं आहे. ताराकांत किणी, पवन मोरे कृपया नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. दोन्ही संघाचे दोन्ही कप्तान इथे समोर आहेत. मी विनंती करेल आपल्या मान्यवरांनी त्यांनी आपलं हात मिळवणी करायची आहे दोन्ही संघाच्या खेळाडूंना. मान्यवरांशी हस्तांदोलन करतायत आपल्या उद्घाटन सामन्याचे सर्व खेळाडू. दरम्यान अतिशय मगाशी सांगितल्याप्रमाणे वारा मंद सुटलेला आहे. अतिशय अंगाला थंड वाटणारा वारा इथे सुटलेला आहे. जरी ऊन प्रखर असलं तरी त्याची जाणीव मात्र होत नाही आपल्या चौकी या स्टेडियमवर. आणि खरोखरच सर्व सामने याच मैदानावर प्रथमच UPL मध्ये होणार आहेत. दरम्यान खरोखरच सुंदर असं इथे उद्घाटन आपलं पार पडलेलं आहे. आणि मी विनंती करेल पंच यांनी नाणेफेक करून घ्यायचे आहे. पवन मोरे, ताराकांत किणी कृपया दोन्ही संघाचे कर्णधारांनी यायचं आहे. आपण नाणेफेक मान्यवरांच्या हस्ते करून घेऊया. पंचांनी फक्त समोर राहायचं आहे. एक मान्यवर घ्या.
कृपया एक चेंडू घेऊन यायचा, चेंडू जुना चेंडू घेऊन यायचा. चला नाणेफेक करून घेऊया अगोदर. नंदन चौधरी आणि कल्पेश गावड हे कप्तान दोन्ही संघाचे. पहिला नाणेफेक होत आहे. नाणेफेक होत आहे, बघूया. नंदन चौधरी आणि कल्पेश गावड, पवन मोरे पंच. नाणेफेकीचा कॉल, पहिला कॉल कोण जिंकतोय बघूया. दिवसाची जिंकण्याची सुरुवात कोणाकडून होत आहे? आणि मला वाटतं भवानी पुत्र या संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. मी विनंती एक 2 शब्द बोलण्यास सांगेल. सॉरी, आता नाणेफेक होत आहे. ओके ओके, नाणेफेक होत आहे. दरम्यान आलेले आहे आणि कौल लागलेला आहे तो भवानी पुत्र यांच्या बाजूने. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. मी कल्पेश गावड यांना 2 शब्द बोले की आपण काय वाटतं आपल्या आयोजनाबद्दल आणि एकंदर आपल्या टॉस विन याबद्दल आपण काय बोलणार? आयोजन दरवर्षीप्रमाणे यावर्षी जरा जास्त मोठं दिसते. आणखी हॅलो, टॉस जिंकायची तर खूप इच्छा होती, कारण की खेळपट्टी आज नवीन आहे. जवळजवळ 2 आठवड्यानंतर आज ग्राउंडवरती खेळणार आहे. त्यासाठी पिचच्या अनुभवासाठी फर्स्ट फील्डचा अनुभव चांगला असेल आणि आम्ही फिल्डिंग करणार. ओके, क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. नंदन चौधरी, आपण जर टॉस जिंकला असता आपण काय केलं असतं? मला वाटतं कित्येक वर्ष आम्ही या मैदानावर खेळतो. सकाळची वेळ आहे, आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षणच स्वीकारलेलं असतं, परंतु आता आम्हाला मनाच्या विरुद्ध खेळायचं आहे. तर नक्कीच आम्ही धावा कमीत कमी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत, परंतु एक दुःखाची बाब म्हणजे आमचा रुपेश पाटील एक चांगला असा खेळाडू, तो अनफिट आहे. परंतु त्यांचं प्रोत्साहन आमच्यासोबत असणारच आहे. धनेश आहे, गवळी आहे, हे लकी खेळाडू आहेत. मग यांचा लकी कॉल आमच्या बाजूने असेल अशी आम्हाला आशा आहे आणि नक्कीच आम्ही ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हेरी गुड. नक्कीच तुम्हाला ते लकी प्लेअर तुम्हाला लकी ठरवतील, यात कुठली शंका नाही. चला लगेचच आपण जाऊया आता समालोचक कक्षाकडे. मी मनीष घरत यांना विनंती करेल आणि त्यांनी समालोचनाची धुरा व्हायची. लगेचच आपण असे उद्घाटन एक चेंडू टाकणार आहोत आपल्या मान्यवरांना. कृपया आणि अतिशय सुंदर आपण दिमाखामध्ये उद्घाटन सोहळा इथे पार पाडताना आपण पाहतायत. आमचे मान्यवर अतिथी, सर्व खेळाडू, सर्व ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत. सर्वांचं मी मंथन करत क्रिकेट समालोचक शब्दसुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. फर्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. आजचा पहिला दिवस UPL ही फक्त उसरणी प्रीमियर लीग नाही आहे, युनिटी प्रीमियर लीग असं देखील आपण म्हणूया, कारण की सर्व समाज बांधव मात्र एकत्रित इथे या व्यासपीठा खाली मात्र खेळताना आज आपल्याला जरूर दिसतील. पहिली मॅच आपण पाहणार आहोत जिथे 2 संघ हे समोरासमोर खेळताना आपल्याला जरूर दिसतील. एका बाजूला संघ आहे भवानी पुत्र, त्यांच्या विरोधातील संघ आपण पाहणार आहेत जिद्दी. टॉस वोन बाय आपण भवानी पुत्र यांनी नाणेफेक जिंकलेले आहे. प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. भवानी पुत्र टीम वोन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट असा मात्र डिसिजन आमच्यापर्यंत जरूर पोहोचवला आहे. फर्स्ट मॅच आपण इथे जरूर पाहणार आहोत आणि अतिशय सुंदर असे मैदान, निसर्गरम्य असं उसरणी गाव आणि उसरणी गावातील ही सर्व मंडळी मात्र आपण पाहिलीत मागील 2 ते 3 महिने. नंदन चौधरी सर देखील आपण पाहतायत. अथक मेहनत, अथक परिश्रमाच्या जोरावर मात्र आज कला कौशल्याला मात्र आपण